नमस्ते माझ्या छोट्या मित्रांनो. चला आज आपण एक मस्त गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे एका आंबट गोड जादूच्या सरबताची. ऐकायची आहे ना? चला तर मग सुरू करूया आपली गोष्ट. गोष्ट आहे एका दुपारची. ऊन खूप होतं आणि सूर्य आकाशात अगदी तळपत होता. आणि आपले दोन मित्र चिंटू आणि मिंकी बाहेर खेळून खेळून खूप दमले होते आणि धापा टाकत घरात आले. चिंटू तर घामाने ओलाचिंब झाला होता. कपाळावरचा घाम पुसत तो म्हणाला, "आई ग, किती गरम होतंय आज. मला तर खूप तहान लागली आहे." मिंकीने पण मान डोलावली. ती म्हणाली, "हो रे चिंटू, माझा तर घसा पण एकदम कोरडा झालाय." मग काय, दोघांनी मिळून आईला आवाज दिला आणि फ्रीजमधलं थंडगार पेय मागितलं. पण आई खूप हुशार होती. तिने त्यांना प्रेमाने जवळ घेतलं आणि समजावलं, "बाळांनो, असं उन्हातून खेळून आल्या आल्या थंड पेय पिणं आपल्यासाठी चांगलं नसतं." आई हसून म्हणाली, "तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी आज एक जादूचं पाणी बनवते." जादूचं पाणी? हे ऐकून तर चिंटू आणि मिंकीचे डोळे एकदम चमकले. आणि मग काय विचारता, आईने लगेच टेबलावर सरबत बनवण्यासाठी लागणारं सगळं सामान आणलं. चला आता एक गंमत सुरू होणार होती. आईने काय केलं माहितीये? आधी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात 2 चमचे साखर टाकली आणि मग चमचा घेऊन ते पाणी छान ढवळायला लागली, असा किणकिण आवाज करत. मग त्यात टाकलं अगदी थोडंसं चिमूटभर मीठ आणि सगळ्यात शेवटी तो पिवळा धम्मक लिंबू घेतला आणि दाबून पिळला. त्याचे रसदार थेंब कसे टपटप पाण्यात पडले. अरे, पण थांबा थांबा, 1 मिनिट. ती साखर गेली कुठे? पाण्यात तर दिसतच नाहीये. गायब झाली की काय? काय वाटतं तुम्हाला? ती साखर कुठेच गायब झाली नव्हती. ती तर पाण्यात पूर्णपणे मिसळून गेली होती आणि तिने पाण्याला गोड बनवलं होतं. यालाच म्हणतात विरघळणे. आणि जेव्हा आईने तो लिंबू पाण्यात पिळला ना, तेव्हा त्याचा इतका ताजा आणि मस्त वास सगळीकडे पसरला. मिंकीने तर डोळे मिटून तो छान वास घेतला. आता ते जादूचं पाणी म्हणजे आपलं सरबत अगदी तयार झालं होतं. चिंटू आणि मिंकीला तर ते लगेच पिऊन बघायचं होतं. दोघांनी सरबताचा एक एक घोट घेतला आणि एकदम आनंदाने म्हणाले, "हा हा हा, आई, हे तर किती मस्त लागते, खूपच छान." त्यांना सरबत पिताना सगळ्यात आधी साखरेची गोड चव लागली. आणि मग त्यांना त्या पिवळ्या लिंबामुळे आलेली आंबट आंबट चव पण जाणवली. आणि सगळ्यात शेवटी त्यांना ती चिमूटभर मिठाची खारट चव पण लागली, ज्यामुळे सरबत प्यायला आणखीनच मजा आली. चला तर मग पुढे बघूया की हे सरबत फक्त चवीलाच छान नव्हतं, तर ते दोघांसाठी खूप चांगलं का होतं. आईने बनवलेलं ते ताजं सरबत प्यायल्यावर चिंटू आणि मिंकीला एकदम फ्रेश वाटलं आणि त्यांची सगळी तहान कुठल्या कुठे पळून गेली. मग आईने त्यांना समजावलं, बाहेरच्या पेयांपेक्षा घरी बनवलेलं लिंबू सरबत आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्याने आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही आणि आपण ताजेतवाने राहतो. चिंटू आणि मिंकीला त्यांचं सरबत इतकं आवडलं की त्यांनी त्यावर एक छान गाणं सुद्धा तयार केलं. चला आपण सगळे मिळून ते गाणं म्हणूया. चला माझ्यासोबत म्हणा. गार गार पाणी, साखर आणि मीठ, ढवळा ढवळा चमच्याने करा सारे नीट. आता पुढच्या ओळी. पिवळा पिवळा लिंबू पिळूया टपाटप, सरबत प्यायला मुले बसली गप. आणि आता शेवटच्या ओळी. आंबट गोड चव लागते किती छान, उन्हाळ्यात मिळते जीवाला हो रान. तर माझ्या हुशार मित्रांनो, आता सांगा बघू, पुढच्या वेळेस जेव्हा खूप ऊन लागेल आणि तहान लागेल, तेव्हा तुम्ही चिंटू आणि मिंकीसारखं कोणतं छानसं आरोग्यदायी पेय बनवणार?